समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळचत्वार वाचा, गमोपंथ अनंत या राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। नमस्कार। सर्वप्रथम तुमच्या इतक्या छान सोहळ्यास मला काळे साहेबांनी आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी इथे श्री समर्थ रामदास स्वामींचं नेटवर्किंग या विषयावरती निरूपण करण्यासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। तुमचे मोबाईल्स सायलेंट मोडवर असतीलच असं मी गृहीत धरतो। आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची एक विनंती आहे की कृपया असे गंभीर बसू नका। काय होतं, पटकन प्रोटोकॉलमध्ये अडकतो, बापरे हा माणूस ह्या अशा वेशात आलाय, सकाळचा चांगला खरा ब्रेकफास्ट झालाय, चांगलं व्यवस्थित चाललंय आमचं, आता काय जडजड ऐकायला मिळेल असं कदाचित तुम्हाला वाटू शकतं। पण ती कुठलीही भीती मनात बाळगू नका, रिलॅक्स बसा। मी काही फार शिकलेला नाही, थोडासा मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि साधारण 90 कॉर्पोरेट फिल्म्स केल्यात वेगवेगळ्या ब्रँड्सच्या। आणि माझा व्यवसाय बंद करून मी आणि माझी पार्टनर धनश्री नानिवडेकर आम्ही पूर्ण वेळ समर्थ कार्यासाठी म्हणून सर्वत्र संचार करत असतो। आणि त्यामध्ये मला नेहमी असं वाटतं की आपण इंजिनियर झालो म्हणजे काहीतरी गगनाला हात टेकले असा एक गैरसमज असण्याची एक फेज होती माझी, जी गेली। ती कधी गेली ते तुमच्यासारख्या माझ्या मित्रांना सांगावं ही फक्त मी संधी आज घेतली आहे। ती म्हणजे याच्यानंतरचं स्लाइड लाव, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी। पटकन असं वाटतं की आता हे स्पिरिच्युअल आध्यात्मिक भाग, आणि आम्ही तर 250 कोटीचं टार्गेट ठेवलंय, 40 देशांपर्यंत आम्ही पोहोचलोय आणि स्पिरिच्युअल बद्दल आता आपण काय ऐकणार आहोत असं कुठेतरी मनात तुमच्या असेल। पण मी काळे साहेबांचे आभार अशासाठी मानतो की ही गोष्ट मांडण्याची एक छान संधी प्राप्त करून दिली की या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही केल्या आहेत आणि तुम्ही करता आहात आणि पुढे जे करणार आहात हे सगळं या राष्ट्रगुरूंनी 400 वर्षापूर्वी करून दाखवलंय। थोडक्यात सांगतो, समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे एक गुरु, त्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वय वर्ष 24 ते 36 समर्थ। बारकाईने ऐका, ज्यांना समर्थांबद्दल माहित नाही त्यांनी सुद्धा नीट ऐका। वय वर्ष 24 ते 36 समर्थ अफगाणिस्तान ते श्रीलंका, अफगाणिस्तान ते श्रीलंका पायी आणि उघड्या डोळ्यांनी फिरले। विचार करा, पायी 12 वर्ष लागली। का केला असेल असं? असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की त्यांनी पहिले काय पाहिलं, देशकाल स्थितीचा अभ्यास केला। आज एक्झॅक्टली आपण जेव्हा एखाद्या स्ट्रक्चरमध्ये काम करत असतो तेव्हा आपण जर मॅनेजमेंटमध्ये असू, मार्केटिंगमध्ये असू, प्रोडक्शनमध्ये असू, कुठेही असलो तरी त्या डिपार्टमेंटमध्ये आपण आपला अवेअरनेस असला पाहिजे। तो कधी येतो, जेव्हा आपण या पद्धतीने बाहेर फिरतो तेव्हा। आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की पहिले काय करा, तर पहिले छान कॉन्सन्ट्रेशनने ऐका, कारण तुम्ही छान वेल रेड लोक आहात। गडबड अशी होते की आपण सायकोलॉजीचा अभ्यास करण्यासाठी फ्रॉइड वाचतो, पण मनाचे श्लोक हे सायकोलॉजीवरच बेस आहेत हे आपल्याला अजून माहिती नाहीये। आणि ते खरं म्हणजे मराठीत आहे, सोपं आहे, साध्या मराठीत जास्त लवकर कन्सेप्ट कळतात। आपण अननेसेसरीली जी आपली भाषा नाही ती शिकत बसतो। भाषा जरूर शिकाव्यात। समर्थांना 11 भाषा येत होत्या, आत्ताच सांगतो, पुढे आता हळूहळू सगळं येईल। तुम्ही फक्त आता ऐकताना एवढंच फोकस ठेवा की आपण जे ऐकतो आहोत ते आजच्या काळाला कसं रेलेव्हंट जातं
हे तुमच्या लक्षात येईल. लाईटला अशा या समर्थांनी आता तुमची कंपनी पॅरलल ऐका आणि एकीकडे मी काय सांगतो ते चरित्र ऐका, मग तुम्हाला मजा येईल की कळेल काय मला म्हणायचंय. एकीकडे तुम्ही डोळ्यासमोर मार्क अँड स्टॅम्प चालू ठेवा. समर्थांनी एक मठ म्हणजे आत्ता उदाहरण प्रोटोटाईप सज्जनगड धरा, जो खरा सगळ्यात शेवटचा मठ आहे, पण आत्ता अनेकांना माहिती असतो म्हणून आपण तो धरूया. किंवा आत्ताच मला मातोश्री सांगितलं स्वामी समर्थांच्या मंदिराची देवळाची प्रतिष्ठापना आता संभाजीनगरात झाली. हा एक मठ असं जर गृहीत धरलं तर आता विचार करा, परमार्थात 1100 मठांची स्थापना केली आहे. तुम्हाला पण तुमच्या 1100 ब्रँचेस करायच्या असतील. काळेसाहेब विचार करा काय करायला लागेल आणि काय नाही. दॅट टू इन स्वार्थ म्हणजे सध्या काहीतरी मिळणार आहे, इथे मिळणार काही नाहीये. 1 तारखेला NEFT होणार नाहीये. लक्षात घ्या, त्याच्यात त्यांनी 1100 मठ केलेत. म्हणजे काय टाईपचे एफर्ट्स घेतले असतील. आणि हे आज खरंच आपण ऐकणं गरजेचं आहे इन्स्पिरेशन म्हणून. या आजही आपला हिंदुस्थानचा नकाशा आहे हा अफगाणिस्तान ते श्रीलंका असा नकाशा आहे. तेव्हा हा अख्खा हिंदुस्थान होता 400 वर्षापूर्वी. त्याच्यात ते जे लाल लाल गोळे दिसत आहेत हे आजही एक्झिस्टिंग मठ आहेत. महाबळेश्वरला राहणारे समर्थ गेल्या वर्षी मे महिन्यात मी स्वतः पश्चिम बंगालमध्ये गेलो. मला ती माणसं गाडी घेऊन न्यायला आली होती एअरपोर्टवरती. तिकडनं जिथे माझं भाषण होतं त्या हॉलला गेलो. बघून माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. पश्चिम बंगालमध्ये माझ्या समर्थांची मूर्ती होती आणि तिथे लिहिलं होतं, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. महाबळेश्वर कुठे आणि पश्चिम बंगाल कुठे. आज पटकन आपल्याला सुद्धा सांगता येत नाही की अंधेरीला उतरल्यानंतर अंधेरी ईस्ट कुठे अंधेरी वेस्ट कुठे पटकन कळत नाही. त्यासाठी पण आपल्याला गुगलला बघावं लागतं. हा माणूस 400 वर्षापूर्वी महाबळेश्वर वरनं पश्चिम बंगाल पर्यंत जातात. हे कुठनं जमलं असेल, हे कसं केलं असेल, एकदा विचार करा, थोडा विचार करा मोठा. सगळ्यात पहिले बघा, जसं आज तुम्ही एक विजन आणि मिशन कंपनीचं असतं जे आपल्या एमडींच्या केबिन मध्ये फ्रेम करून ठेवलेलं असतं. समर्थांनी त्यावेळेला नेटवर्क सुरू करायच्या अगोदर स्वतःची एक पॉलिसी आखली आणि ती मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. मराठा म्हणजे जात नव्हे, जो मराठी बोलतो तो मराठा. कारण मुघल साम्राज्य जे होतं सगळ्यात त्यातली महत्वाची गोष्ट काय होती की ते सगळे 7.5 पावणे 8 फुटाचे असायचे. मैदानावरती ते युद्ध करण्यात पटाईत होते. त्यांना डोंगरांची सवय नव्हती, त्यांना दऱ्यांची सवय नव्हती. म्हणून काय करावं, या महाराष्ट्रातच कार्याला पहिले सुरुवात केली पाहिजे. कारण हाच प्रदेश असा आहे जो भौगोलिक दृष्ट्या याचं सगळं जे नेचर आहे हे नेचर वापरता येईल आणि त्यांना हैराण करून सोडता येईल. एक्झॅक्टली छत्रपतींनी तेच पुढे केलं. ब्रँड, आज ब्रँडिंग प्रत्येकाला करायचं आहे. सज्जनो, जबरदस्त कन्सेप्ट समर्थांनी वापरला त्या काळात. ब्रँड काय केलं त्यांनी, रामदासी संप्रदाय म्हणजे रामदास नावाचा ब्रँड तयार केला. मी जे आत्ता नेसलोय, जी तुम्ही चित्रात बघताय, याला म्हणतात छाटी. विचार करा, 400 वर्षापूर्वी ही छाटी समर्थांनी डिझाईन केली. हे म्हटलं तर वस्त्र असं आहे, हे ऑल सीझन आहे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा कन्व्हिनियंट आहे, थंडीत पण कन्व्हिनियंट आहे. एकच वस्त्र आहे, काही जास्त ताप नाही. उलट फिरून फक्त गाठ मारली, विषय संपला. कारण कार्य करायचंय, वेस्ट करायचा नाहीये वेळ नट्टापट्टा करण्यात. विचार करा बारकाईनं. ब्रँड एस्टॅब्लिश करण्यासाठी अशा छाट्या तयार केल्या आणि ज्या ज्या गावात मठ करायचे तिथल्या तरुणांना अशी छाटी नेसवून गळ्यात भगवी झोळी अडकवून भिक्षेसाठी बाहेर पाठवायचे. आता त्याचा परिणाम आहे का, हळूहळू सुरुवातीला लोकांना कसं माहिती असणार ना, हळूहळू लोक छाटीवरनं ओळखायला लागले. अरे छाटी आहे ना, हे रामदासी आलेले आहेत. हळूहळू कसं एस्टॅब्लिश करत नेलं बघा. विचार करा बरं, ते कसे असायला पाहिजेत, त्याचे नॉर्म्स आखले. छान सगळ्यांची पर्सनॅलिटी असली पाहिजे, मुखात स्वच्छ मनाचा श्लोक असला पाहिजे.
भाषा शुद्ध असली पाहिजे आणि ज्याच्या दारात जाशील त्याला तुझ्या डिग्निटीचा आणि डिसेन्सीचा अंदाज ॲट अ ग्लान्स आला पाहिजे, अशी तुझी पर्सनॅलिटी असली पाहिजे. कोण देणार आहे ट्रेनिंग आज मला सांगा? आणि या पद्धतीने त्यांनी ब्रँड तयार केला आणि हळूहळू बघता बघता आजही आम्ही डिसेंबर ते फेब्रुवारी 3 महिने भिक्षेसाठी बाहेर पडतो. ती भिक्षा काय आहे? दररोज 5च घरी भिक्षा मागायची. बघा पुढची स्लाइड लावा. बघा काय जबरदस्त लीडर्स तयार केले. मला 1च तास आहे म्हणून मी पटपट सांगतोय. त्याला शब्द त्याने वापरला महंत. आता एक मठ त्याला एक मठपती, एक ब्रँच त्याला एक ब्रँच मॅनेजर. मग त्या ब्रँच मॅनेजरनी पहिले रिस्पॉन्सिबिलिटी पाळली पाहिजे. ती कशी? समर्थ म्हणतात तू पहिले 5 घरी रोज भिक्षा मागायला जायचं. आता विचार करा हा 2 मिनिटं. भीक वेगळी आणि भिक्षा वेगळी. पोळी वाढणं, भात देणं ही झाली भीक, आणि डाळ तांदूळ हे देणं याला म्हणतात भिक्षा. हे लक्षात घ्या. टाइम मॅनेजमेंट अगदी सिंपल सांगतो. तुम्ही 100 लेक्चर्स त्याच्यावर अरेंज होऊ शकतात, पण आता मी फक्त झलक दिखला जाऊन सांगतोय. समर्थांनी म्हटले ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जावो नेदी एक क्षण. सदैवपण म्हणजे भाग्याचं लक्षण. तुला जर भाग्यवान व्हायचं असेल तर काय कर, एक क्षण सुद्धा आयुष्याचा फुकट घालवू नको. राईट पर्सन राईट जॉब हे दासबोधातली ओवी आहे, समीर लिमये रचित नाही. परत परत सांगतोय. काय समर्थ लिहितात बघा. लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, जाण जाणोनी धरावे, जवळी दुरी. काय लीडरनं डोकं वापरायचं लक्षात घ्या. बारकाव्यानं जे लीडर्स आहेत त्यांनी ऐकावं, कारण ते लीडर बनलेत. ज्यांना लीडर बनायचं आहे त्यांना वेळ असेल तर त्यांनी ऐकावं. काय म्हटलंय त्यांनी की तुझ्या टीम मध्ये येऊ देत की लोक बहुत शोधावे, पण त्यांचे अधिकार जाणावे. टीम मध्ये आलेल्याला प्रत्येकाकडे एक स्पेशल क्वालिटी असते. असा इथे आत्ता बसलेला एकही माणूस नाही की ज्याच्याकडे एकही स्पेशल क्वालिटी नाही. देवानं प्रत्येकाला दिली आहे. तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे, तुम्हाला ती एक्सप्लोअर करता आली पाहिजे. टीम लीडरनं त्याच्या त्या क्वालिटीला वाव दिला पाहिजे. काय समर्थ म्हणतायत, जाण जाणोनी धरावे, जवळी दुरी. कोणाला किती जवळ करायचा, कोणाला किती लांब ठेवायचा, कुणाची न्यूसन्स व्हॅल्यू किती आहे, कुणाचा स्वभाव नेमका कसा आहे, याचं जजमेंट घ्यायचं आहे कोणी? लीडरनं. बघा टीम बिल्ड करणारे जे असतील त्यांनी विचार करावा. पुढे म्हणतात काम सांगायचं एखाद्याला तर अधिकार पाहोनी कार्य सांगणे. त्याची कॅपॅसिटी आहे का हे काम करण्याची, त्याचं जजमेंट लीडरनं घ्यायचं आहे. बघा अधिकार पाहोनी कार्य सांगणे, साक्षेप पाहोनी विश्वास धरणे. साक्षेप म्हणजे एफर्ट्स. त्याची एफर्ट्स करण्याची जी पद्धत आहे, त्याची जी लाईन आहे ती ऑब्झर्व करा. साक्षेप पाहोनी कॉन्फिडन्स ठेवा की हा करू शकेल, कदाचित करू शकणार नाही, परंतु आपला मगज राखणे काहीतरी, हा चुकू शकतो हे अँटिसिपेट करा आणि आपला प्लॅन बी रेडी ठेवा. बघा किती महत्वाची टीम आहे. आपण जनरली काय करतो, मी त्याला सांगितलं होतं त्याने केलं नाही त्याला मी काय करणार, हे आपलं उत्तर. समर्थ काय म्हणतात, तो करू शकणार नाही कदाचित. तू रिस्पॉन्सिबल आहेस ना, लीडर तू आहेस ना, मग ती फायनली तुझीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर तुझ्याकडे प्लॅन बी रेडी पाहिजे. त्यांनी केलं वा वा, नाही केलं चल प्लॅन बी रेडी. बघा महंताचं ट्रेनिंग समर्थ काय देतात, मठात आपण कंपनीत करू शकतोय, नवे करायला हवं. संवाद कौशल्य, कम्युनिकेशन. मगाशी मी सांगितलं ना, एखादा टॉपिक, आता एक अनुभव सांगतो तुम्हाला छान. इथे जेवढे तुम्ही चांगले ऐकताय, ठाण्यामधलीच गोष्ट आहे. एकदा माझं प्रवचन झालं आणि ते झाल्यानंतर एक माणूस आपल्या मुलीला घेऊन सायकलवरनं माझ्याकडे आला नमस्कार करण्यासाठी. नमस्कार केला, बसले. म्हटलं काय म्हणताय, कसे आहात? नाही छान, तुमचं परवाचा मी निरूपण ऐकला, मला खूप आवडलं, हे अभ्यास केला पाहिजे वगैरे वगैरे. मी सहज त्यांना विचारलं, म्हटलं आपण काय करता? ते म्हणले मी चांद्रयान मोहिमेमध्ये होतो. ऐकलत का मी काय बोललो ते? ठाण्यात राहतो हा माणूस, लक्षात घ्या.
2 नटांची माहिती पूर्ण असेल तुम्हाला, पण चांद्रयान मधला माणूस ठाण्यात राहतोय आपल्याला माहीत नाही, हा आपला अवेअरनेस नाही. मला इतका आदर वाटला त्या माणसाबद्दल. म्हटलं काय हो तुम्ही सायकलवरनं आलात? ते म्हणलं हो. अहो इतकं ट्रॅफिक असतं तिथनं सायकलच बरी पडते यायला. ही माणसं ना जेव्हा व्यापक होतात ना तेव्हा ती सिम्प्लिसिटीकडेच जातात, हे लक्षात ठेवा. तो काय अफोर्ड करू शकत नसेल मर्सिडीज, BMW वगैरे 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 जे काय तुमचे नॉर्म्स असतील ते, पण तो प्रॅक्टिकल आहे. चांद्रयानमध्ये होतो, सगळ्यात मोठ्या गाडीत बसला होता तो. त्याला कळलं की जर मला गावदेवीतनं यायचं आहे, मला गोखले रोडला यायचं आहे, तर मला कन्व्हिनियंट सायकलच आहे. हे जे आहे ना हे शिकणं फार गरजेचं आहे. आपण नेमकं हेच शिकत नाही, म्हणजे फक्त एक्सटेरियर बघतो. ब्रँड्स जरूर घ्या, ब्रँडेड गोष्टी मला पण आवडतात, पण मी ब्रँडेड वस्तू घ्याव्यात म्हणून शिकू नका. माझ्या शिक्षणाचा परिणाम असावा की माझ्याकडे ब्रँडेड वस्तू आपोआप याव्या. पर्स्पेक्टिव्ह. जेवढे ग्रुप लीडर्स आहेत, टीम लीडर्स आहेत, त्या लीडर्स लोकांसाठी ही मोठी गोष्ट आहे. महंते महंत करावे. एका महंतानं दुसरा महंत करावा. तो कसा करावा? युक्ती बुद्धीने भरावा आणि जाणता करून विखरावा नाना देसी. समजा तुमचं जीडी मध्ये ठरलं की मला आता एक ब्रांच बेळगावला काढायची आहे आणि तिथे एकाचं सिलेक्शन झालं की तुम्ही तिथले ऑफिस हँडल करायचं आहे. त्याला पहिला घाम काय फुटेल? भाषेचा. अरे देवा, मी आता तिथली भाषा शिकणं आलं. सज्जनो, म्हणून मी मगाशी सांगितलं समर्थांना 11 भाषा येत होत्या. 11. समर्थ ज्या प्रांतात जात होते त्या प्रांताची भाषा पहिले शिकत होते, त्या भाषेत कीर्तन करत होते. तिथल्या तरुणांना कीर्तनाच्या माध्यमातून एक्झिस्टिंग राजकारण आणि फ्युचर मध्ये कसं कॉशियस राहायचं याबद्दलचं मार्गदर्शन करत होते. म्हणून ते एवढं नेटवर्किंग झालं. ब्रँड्स जरूर वापरा, पण समर्थ म्हणतात तसं की वस्त्रे शृंगारे शरीर, पण चातुर्य शृंगारे अंतर. यामध्ये कोण थोर विचार करून पहावा. आणि हे वाचून येते ती ओवी. आता ठरवा काय शिकायचं ते शिका. जय जय रघुवीर. Kaushik sir, please do the honors and felicitate our guest.